नमस्कार, आपल्या चॅनल मालवणी स्वादमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक संडे स्पेशल रेसिपी। तर ह्या रेसिपीचं नाव आहे करंदीचे समोसे। तर रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। चला तर करूया रेसिपीला सुरुवात। सुरुवातीला पाहूया आपण ह्याला लागणारे साहित्य। करंदीचे समोसे बनवताना सुरुवातीला आपल्याला लागेल इथे करंदी। तर इथे मी 2 वाटी करंदी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपण ह्याला करंदीला मॅरिनेट करून घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला इथे सांगणार आहे। चला तर करूया करंदीला मॅरिनेट। इथे आपल्याला 1 टीस्पून कोकमाचं आगूळ लागेल। जर कोकमाचं आगूळ नसेल तर तुम्ही आमचूर पावडर म्हणून ऑप्शनल म्हणून वापरू शकता। अर्धा टीस्पून मीठ, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून हळद, 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट। हे सर्व इन्ग्रेडियंट टाकून झाल्यानंतर आपण ह्या करंदीला व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत। म्हणजे ह्या मसाल्यांमध्ये या इन्ग्रेडियंटमध्ये आपली करंदी व्यवस्थित मॅरिनेट होईल। मॅरिनेट करून झाल्यानंतर तुम्ही हवे तर लगेच तुम्हाला समोसे बनवायचे असेल तर तुम्ही लगेच बनवू शकता, किंवा फ्रीजरमध्ये ठेवून देऊन तुम्हाला जसे पाहिजे असतील तसे समोसे याचे तुम्ही बनवून खाऊ शकता। इथे आपली ही करंदी मॅरिनेट झालेली आहे। आता आपण ह्याची भाजी बनवायला घेऊया, जे आपल्याला समोशासाठी लागेल। चला तर बनवूया करंदीची भाजी। तर इथे आपल्याला 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे लागतील, त्यानंतर 1 बारीक चिरलेला टोमॅटो, तेच मॅरिनेट केलेली आपली करंदी। तर इथे मी या भाजीला फोडणी देणार आहे। तर त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवून दिलेला आहे आणि त्यामध्ये फोडणीसाठी आपण 2 चमचे तेल वापरणार आहोत। सुरुवातीला आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित ढवळून घेणार आहोत। त्यानंतर थोडंसं मीठ टाकून मग आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित भाजून आपण हे घेणार आहोत। त्यानंतर आपण ह्यामध्ये 1.5 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित एकत्रित करून ढवळून आपण हे घेणार आहोत। ह्यामध्ये आता आपण अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ। मॅरिनेशनसाठी आपण मीठ ऑलरेडी वापरलेलं होतं, पण इथे आपण थोडंसं मीठ यामध्ये टाकणार आहोत, चिमूटभर। त्यानंतर व्यवस्थित नीट ढवळून एकत्रित करून आपण हे घेणार आहोत। आता आपण ह्यामध्ये मॅरिनेट केलेली करंदी टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित एकत्रित ढवळून आपण घेणार आहोत। एकत्रित व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर आपण ह्यावर झाकण मारून ठेवणार आहोत। 5 मिनिटांसाठी आपण ह्यावर झाकण मारून ठेवणार आहोत आणि गॅस आपण मध्यम फ्लेमवरच ठेवणार आहोत। 5 मिनिटांनंतर आपण ह्यावरचं झाकण काढून घेणार आहोत। त्यानंतर तुम्हाला दिसेल ह्या करंदीला थोडं थोडं पाणी सुटलेलं आहे। तर आपण हे व्यवस्थित ढवळून घेऊन शिजून घेणार आहोत। तर इथे करंदीला जे पाणी सुटलेलं आहे ते आपण पूर्णपणे सुकून घेणार आहोत। म्हणजे जोपर्यंत त्यातलं पाणी सुकत नाही तोपर्यंत आपण ह्या करंदीला व्यवस्थित एकत्र ढवळत राहणार आहोत आणि पाणी सुकल्यानंतर आपण गॅस बंद करून ठेवणार आहोत। म्हणजेच इथे आपली करंदीची भाजी तयार आहे, जी आपल्याला समोशासाठी लागेल। ती करंदीची भाजी तयार आहे। तर तुम्ही इथे गॅस बंद करून ठेवू शकता। आता भाजी थंड होईपर्यंत आपण मैद्याचं पीठ मळून घेऊया, जे आपल्याला समोशाला लागेल। तर इथे मी 3 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये 1 डाऊल भरून गरम तेल मी घालणार आहे, ज्यामुळे आपले समोशाचं जे आवरण असतं ते छान कुरकुरीत व्हायला मदत होते। तर इथे मी 1 डाऊल
तेल गरम करून ह्यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर मैदा आणि तेल व्यवस्थित एकत्रित करून आपण असं त्या डाऊलनेच घेणार आहोत आणि त्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ आपण टाकणार आहोत। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत आपण हा मैदा मळून घेणार आहोत अशा पद्धतीने। ही रेसिपी आमच्या आईंची एकदम खास रेसिपी आहे, म्हणजे असं बोलायला हरकत नाही की त्यांचा यामध्ये हातखंडाच आहे। तर इथे हा मैदा मळून झालेला आहे, तर आपण ह्याला अर्धा तास ठेवून देणार आहोत। ते नीट आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत। तर इथे हा मैदा म्हणजेच मैद्याचं पीठ आपण घट्ट मळणार आहोत, जेणेकरून आपलं जे पातळ आहे समोशाचं वरचं ते मऊ पडणार नाही, एकदम कुरकुरीत होईल। तर मळून झाल्यानंतर अर्धा तास आपण ह्याला झाकून ठेवून देणार आहोत। आता इथे मैद्याचं पीठ मळून आपला अर्धा तास झालेला आहे, तसेच करंदीची भाजी पण थंड झालेली आहे। तर आता आपण समोशासाठी मैद्याची पाती मळायला घेऊया। तर त्यासाठी आपण इथे लंब गोलाकार गोळा करून घेणार आहोत, गोल नाही लंब गोलाकार, जसं मी दाखविले आहे व्हिडिओत तशा पद्धतीने। त्यानंतर आपण हे पातळ तशाच पद्धतीने लाटणार आहोत। पातळ आपण इथे पुरीपेक्षा म्हणजे ज्या पद्धतीने पुरीसाठी आपण पातळ लाटतो तसंच लाटायचं आहे, फक्त थोडंसं जाड आपण इथे ठेवणार आहोत। जसं आपण पुरीसाठी लाटतो तसंच लाटून थोडंसं जाड आपण इथे ठेवणार आहोत। त्यानंतर मध्यम आकारावर आपण ह्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कापून घेणार आहोत। पातळ कट करून झाल्यानंतर आपण त्याच्यातलं एक पातळ घेणार आहोत आणि ते ज्या पद्धतीने मी व्हिडिओत दाखवले आहे तशा पद्धतीने एका साइडने त्याला बंद करून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून करंदीची भाजी आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत। त्यानंतर ज्या पद्धतीने मी व्हिडिओत दाखवले आहे तशा पद्धतीने तुम्ही इथे त्याचा समोसा बनवून घेणार आहात। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वरच्या साइडचं पात्याचं टोक वरती पसरवत, त्यानंतर आपण त्याला खालच्या साइडच्या पात्याच्या टोकाला एकत्रित मिळवणार आहोत आणि व्यवस्थित नीट एकत्रित करून घेणार आहोत। इथे आपल्याला हे व्यवस्थित चिकटून घ्यायचं आहे, जेणेकरून तळताना आतलं आपण म्हणजेच करंदीची भाजीचं जे स्टफिंग आहे ते तेलात पसरू नये आणि तेल खराब होऊ नये, म्हणून ह्याला व्यवस्थित आपण नीट असं घट्ट एकत्रित करून चिकटून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने इथे आपला हा समोसा तयार आहे। तर अशा पद्धतीने आपण इतरही समोसे करून घेऊया। मला इथे मी अजून एक समोसा बनवून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तसेच ह्याचे मी हेल्थ बेनिफिट सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही ते पाहू शकता। अशा पद्धतीने आपले हे समोसे बनून तयार आहेत। आपण हे फ्राय करायला घेऊया। चला तर घेऊया समोसे तळायला। तर इथे समोसे तळण्यासाठी मला पाव लिटर तेल लागलेलं आहे। तर इथे मी कढईमध्ये पाव लिटर तेल घेतलेलं आहे। सुरुवातीला आपण तेल गरम करून घेणार आहोत आणि तेल गरम झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मध्यम करून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी 2-2 समोसे टाकत हे समोसे भाजून घेणार आहे, म्हणजेच तळून घेणार आहे। तर समोशांचा कलर
गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ह्यांना तळणार आहोत। तसेच वरचं आवरण जे आहे ते कडक होईपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित तळून घेणार आहोत। हे बघा तुम्ही इथे पाहू शकता। तर अशा पद्धतीने आपण इथे सर्व समोसे अशाच प्रकारे तळून घेणार आहोत। इथे समोसे आपला हा तळून झालेला आहे, तर इथे मी ह्याला काढून घेते। तर अशा पद्धतीने तुम्ही इथे करंदीचे सर्व समोसे तळून घेऊ शकता। तर कसे दिसतात हे करंदीचे समोसे, आणि हा तळताना सुद्धा हे खूपच छान असा याचा सुगंध इथे सुटलेला आहे। तर तुम्ही सुद्धा करताय ना बेत ह्या संडेला ह्या करंदीच्या समोशाचा? तर हे मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा। सोबतच याची टेस्ट कशी होती हे सुद्धा कळवा। करंदीचे समोसे आवडले की नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये विसरू नका। तसेच रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच पाहत रहा नवीन नवीन रेसिपी। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।